संपूर्ण देशाचं लक्ष लागलं आहे ते म्हणजे लोकसभा निवडणुकीमध्ये यंदा बारामतीमध्ये नेमकं काय होणार. कारण बारामतीकरांसमोर अनपेक्षित असं काहीतरी घडलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये फूट पडली. अजित पवारांना पक्ष चिन्ह मिळालं. त्यानंतर शरद पवारांना आता नवीन नाव मिळालेलं आहे, नवीन चिन्ह मिळालेलं आहे आणि नवीन नाव आणि नवीन चिन्ह घेऊन शरद पवार यंदा लोकसभा निवडणुकीला सामोरे जात आहेत. या संदर्भात बोलण्यासाठी आपल्याबरोबर बारामतीच्या राजकारणामध्ये खरं तर ज्यांच्याकडे युवा नेतृत्व म्हणून पाहिलं जातं आणि आगामी काळामध्ये ते आपल्याला राजकारणामध्ये दिसतील का असा एक प्रश्न जो आहे तो तरुणांच्या मनामध्ये उपस्थित झालेला आहे. अर्थात आपल्याबरोबर बोलण्यासाठी योगेंद्रदादा पवार आहेत, ज्यांना शरद पवारांचे नातू म्हणून ओळखलं जातं. दादा, तुमचं TV9 मध्ये खूप खूप स्वागत. सुरुवातीला हे सांगा की आता लोकसभा निवडणुकांची तयारी सुरू झालेली आहे. आत्ताच्या घडीला तुमच्या मनामध्ये नेमके काय प्रश्न आहेत की म्हणजे देश एका वेगळ्या स्थितीतून जातो असं सातत्यानं सांगितलं जातं आहे. काय नेमकं यंदा निवडणुकीचं वैशिष्ट्य असेल? नाही, काय आता लोकसभेचे निवडणुका आता अगदी आपल्या तोंडावर आलेत आणि जे काय चाललंय देशामध्ये ते आपण सगळे बघतोय. आणि मी किंवा जे आपले पवार साहेब आहेत किंवा जे पुरोगामी विचाराची सगळी लोक आहेत ती ह्या विचारांशी सहमत नाही आहेत असं मला वाटतंय. सगळ्यांच्या आता एक मनामध्ये प्रश्न आहे की जे घडायला नको होतं ते घडलेलं आहे. म्हणजे की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये फूट पडेल असं कोणाला वाटलेलं नव्हतं. ज्यावेळेस असं सगळं काही घडत होतं त्यावेळेस एक कुटुंबातला सदस्य म्हणून तुमच्या मनामध्ये नेमकी काय भावना होती? नाही, काय आहे की कुठल्याही कुटुंबात किंवा कुठल्याही पक्षात किंवा कुठंही जर फूट पडली तर मग ते लोकांना आवडत नाही. आणि कुटुंबातल्या एक व्यक्ती म्हणून ते मलाही आवडलं नाही. मला कधी वाटलं नव्हतं की असं काहीतरी होईल. पण ठीक आहे, काय कारणांमुळं असं काय म्हणजे असं झालं आहे, पण ते मला आवडलेलं नाही आहे. आणि कुटुंबातल्या पण बऱ्यापैकी सगळ्याच लोकांना हे आवडलेलं नाही आहे आणि असं नव्हतं व्हायला हवं होतं. एवढी वर्ष खरं तर पवार कुटुंबामध्ये जर आपण पाहिलं तर म्हणजे शरद पवार हे प्रमुख होते. पवारसाहेब जे सांगतील त्याच पद्धतीचं राजकीय धोरण असेल किंवा कुटुंबातलं धोरण असायचं. आता त्याच्यामध्ये काय बदल झाला आहे का? कारण राजकीय भूमिका अजितदादांनी वेगळी घेतली, त्यामुळे नेमकं पुढचं गणित कसं असू शकेल असा एक प्रत्येकाच्या मनामध्ये प्रश्न आहे. योगेंद्र पवारांची पुढची भूमिका नेमकी काय असेल? विशेषतः आता बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये काय होणार असं सातत्यानं विचारलं जातं आहे. या सगळ्या परिस्थितीमध्ये योगेंद्र पवार नेमकी काय भूमिका पार पडतात? काय, एकतर कुटुंब प्रमुख म्हणून साहेब नेहमी असणार आहेत. साहेबांनी कुटुंबाची खूप काळजी घेतली. पूर्वीपासून ते सगळ्यांना सांभाळत आलेत. मग ते सगळे भावंड असतील, त्यांचे बहिणी असतील, त्यांची मुलं, आम्ही सगळे, त्यांनी सगळ्यांना सेटल केलं. सगळ्यांना एक राहायला घर दिलं, एक व्यवसाय दिला, सगळ्यांना त्यांनी सेटल केलं. त्याच्यामुळे एक कुटुंब प्रमुख म्हणून ते साहेब नेहमी असतील. जो आदर आम्हाला आहे त्यांच्याबद्दल तो कधीच कमी होणार नाही. आणि खरं तर त्यांनी माझ्या वडिलांना मुंबईला आणलं, पहिली एजन्सी दिली, घर दिलं, एक सगळ्या भावांना एक एक घर दिलं, सगळ्यांना त्यांनी सेटल केलं. आणि मग नंतर ती भावं त्यांच्या हिमतीवर ते पुढं जात राहिली. आणि आता तुमचा दुसरा प्रश्न बारामती लोकसभाचा जर असेल तर मी आता ऑलरेडी फिरायला मी सुरू केलं आहे. मग मी परवा इथं हवेलीला गेलेलो, तिथं मी सगळ्यांशी भेटलो. आता पुढच्या आठवड्यात मी बारामती इंदापूरमध्ये आहे. त्याच्या पुढच्या आठवड्यात मी खडकवासला जाणार आहे 2-3 दिवस. त्याच्यानंतर मुळशीला मी जाणार आहे, दौंडला मी जाणार आहे. कार्यकर्त्यांची इच्छा आहे की मी तिथं यावं, त्यांना भेटावं. आणि मलाही फिरायला खूप आवडतं, मलाही लोकांना भेटायला खूप आवडतं. मी सामाजिक कामं आता करत आलो आहे, पूर्वीपासून मी ते करत आलो आहे. माझे आई वडील ते पण त्या समाजकारणामध्ये आहेत. आणि पुढं जाऊन बघू, अजून मी काही ठरवलेलं नाही आहे. पण मला लोकात जायला आवडतं, मला फिरायला आवडतं आणि ते मी करतो आहे. सध्या एक सातत्यानं अजित पवार सातत्यानं सांगतात की कुटुंबानं मला एकटं पाडलेलं आहे. मात्र कुटुंबातल्या सदस्यांची भूमिका आहे की नाही, अजितदादांनी कुटुंबापासून वेगळी भूमिका घेतलेली आहे. आता पक्षाचं म्हणजे जे घड्याळ चिन्ह होतं ते आता अजित पवार गटाला मिळालेलं आहे. नवीन तुतारी चिन्ह घेऊन सुप्रियाताईंना लढावं लागणार आहे. त्याचा काय परिणाम होईल मतदारसंघामध्ये? नाही, मला नाही वाटत. म्हणजे आता एवढ्या कमी वेळात सगळे ऑलरेडी तुतारी सगळीकडे गेली आहे आणि ते तुतारी जे सिम्बॉल आहे ते ऑलरेडी सगळीकडे पोचलं आहे. काय, पूर्वी आता पवारसाहेब बहुतेक 5 किंवा हेच त्यांचं 6वं चिन्ह आहे. आणि पूर्वी सोशल मीडिया नसायचं, इंटरनेट असेल
आणि हे सगळे गोष्टी TV, इलेक्ट्रॉनिक, डिजिटल मीडिया हे सगळं नव्हतंच. तरी पण साहेब सगळ्या त्यांच्या निवडणुकांवर ते यशस्वी झाले. वेगळ्या वेगळ्या चिन्हांवर पक्ष बदलले, सगळं झालं. आता उलट ते जास्त सोपं झालंय, कारण आता इंस्टाग्राम, फेसबुक, रील्स सगळे सतत बघत असतात. सोशल मीडियाचा पण प्रभाव एवढा वाढला आहे की मला नाही वाटत की हे चिन्ह लोकांपर्यंत पोचायला वेळ लागेल. आता लोकसभा निवडणुकांची तयारी सुरू झालेली आहे. मतदारांच्या मनामध्ये एक प्रश्न आहे की कुटुंबामध्येच लढाई होती की काय. हे जे काही चित्र आहे ते जाणून बुजून निर्माण करण्यात आलं, म्हणजे सातत्यानं भाजपकडून शरद पवारांनाच टार्गेट करण्यात आलं. म्हणजे आत्तापर्यंत जर आपण पाहिलं तर शरद पवार हेच भाजपच्या निशाण्यावरती असतात. म्हणजे रायगडावरती जे तुतारीच्या अनावरणाला गेले तर भाजपकडून टीका करण्यात आली की 40 वर्षानंतर पवारसाहेब रायगडावरती गेले. पवारसाहेबांना टार्गेट करण्यासाठी जाणून बुजून या सगळ्या गोष्टी करण्यात आल्या असं तुम्हाला वाटतं? नाही, आता काय आंब्याच्या झाडावरच दगडं फेकली जातात ना. शेवटी त्यांना तिथं काहीतरी दिसत असेल की हा माणूस आपल्याला एक थ्रेट आहे, त्यांच्यामध्ये ताकद आहे, ते आपल्याला इथं डिफीट करू शकतात. त्याच्यामुळं तर हे सगळं ते करतात. म्हणजे सातत्यानं सुप्रियाताई असतील किंवा जे शरद पवार साहेबांसोबत नेते आहेत ते सातत्यानं सांगतात की आम्ही दिल्लीसमोर झुकणार नाही. म्हणजे दिल्लीवरून हे सगळं करण्यात आलं किंवा सातत्यानं शरद पवार हे निशाण्यावरती ठेवून ज्या काही गोष्टी घडवण्यात आल्या, शरद पवार या सगळ्यांना जुमानतील असं वाटतं तुम्हाला? काय आता गेली 50-60 वर्ष पवारसाहेब या राज्यातले सगळ्यात मोठे नेते आहेत. सगळ्यांना माहिती आहे, भाजप असेल, बाकीचे विरोधक असतील, सर्वसामान्य जनता, सगळ्यांना माहिती आहे की मोठे साहेब आज त्यांची जी उंची आहे ती सगळ्यांपेक्षा जास्त आहे महाराष्ट्रामध्ये. आणि जर भाजपला इथं यायचं असेल तर त्यांना साहेबांना टार्गेट करावंच लागतं, आणि त्यांना टार्गेट केल्याशिवाय त्यांना पब्लिसिटी मिळत नाही. त्याच्यामुळे ते करत असतील. पंतप्रधान नरेंद्र मोदी काल यवतमाळला होते. मोदी असं म्हणाले की ज्यावेळेस राज्यातले देशामध्ये कृषी मंत्री होते त्यावेळेस सगळ्यात जास्त शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या किंवा त्यांना मदत मिळाली नाही. आणि तेच नरेंद्र मोदी ज्यावेळेस बारामतीमध्ये आले त्यावेळेस असं म्हणाले होते की शरद पवार हे माझे राजकीय गुरु आहेत. म्हणजे आता विरोधाभास पाहायला मिळतो मोदींच्या वाक्यात. आता तुम्हीच विचार करा, तर तुम्हीच बघा ना, काय म्हणजे साहेबांनी काय कामं केलीत ते सगळ्या शेतकऱ्यांना माहिती आहे, सगळ्या जनतेला माहिती आहे. आज जो कोण कृषी मंत्री आहेत ते लोकांना माहिती पण नाही आहे की ते कोण आहेत. म्हणजे फक्त शरद पवारांना टार्गेट करण्यासाठी हे सगळं केलं? हो, अर्थातच. म्हणजे सॉरी तुम्हाला हे केलं, पण त्यांच्या एवढं काम ह्या क्षेत्रात, कृषी क्षेत्रात मला नाही वाटत आत्तापर्यंत कुणी केलं असेल. मात्र जे काही नेते शरद पवारांपासून बाजूला झाले ते असं सांगतात की नाही, सध्या मोदींची लाट सुरू आहे, देशामध्ये मोदीच परत पंतप्रधान होतील, त्यामुळे मी सातत्यानं पवारसाहेबांना सांगायचो की नाही आपल्याला भाजपबरोबर जावंच लागेल, विचारधारा सोडून हे सगळे गेलेत असा त्यांच्यावरती आरोप करण्यात आला. मोदींची लाट खरं तर याला कारणीभूत ठरली किंवा ज्या केंद्रीय यंत्रणांचा सातत्यानं उल्लेख केला जातो की नाही केंद्रीय यंत्रणांचा दबाव आहे, त्याच्यामुळे ह्या सगळ्यांनी निर्णय वेगळा घेतला असावा. तुम्हाला असं वाटतं याच्यामध्ये काय तथ्य असावं? नाही, मला माहिती नाही. आज ह्याच्यावर मला काही सांगता येणार नाही. मला माहिती नाही का असा निर्णय घेतला. योगेंद्र पवारांची आत्ता प्रचारामध्ये नेमकी काय भूमिका असेल? आता एकीकडं योगेंद्र पवारांची सुप्रियाताईंच्या प्रचारामध्ये काय भूमिका असेल, एकीकडं आता राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून उमेदवार सुनेत्राताई असतील असं सातत्यानं सांगितलं जातं आहे. तिकडून प्रचाराला सुरुवात झालेली आहे, अजितदादा फिरत आहेत. प्रचाराची नेमकी रणनीती तुम्ही कशी सांभाळणार, काय नेमकी तुमची भूमिका? जिथं मला लोक बोलवतात, जिथं कार्यकर्ते बोलवतात, जिथं माझी मागणी आहे तिथं मी जात आहे आणि मी जात राहणार. आणि शेवटी मला आमच्या सगळ्या कुटुंबाला, आम्ही सगळे पवारसाहेबांची विचाराची लोक आहोत आणि त्याच्यामुळं पुरोगामी विचाराची आम्ही सगळे लोक आहे आणि त्याच्यामुळं आम्ही नेहमी साहेबांना साथ देणार. सुप्रियाताईंवरती टीका करण्यात येते की नाही संसदेमध्ये भाषण करून विकास कामं होत नाहीत. जी बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये कामं झालेली आहेत, जे पवारसाहेबांसोबत नेते होते तेच आता बाजूला गेल्यानंतर ताईंवरती टीका करतात की नाही हे सगळं अजितदादांमुळे झालेलं आहे, सुप्रियाताई फक्त अजितदादांमुळेच निवडून यायच्या आणि त्याचा परिणाम या निवडणुकीमध्ये पाहायला मिळेल. सुप्रियाताई पराभूत होतील किंवा इतर जे कोणी प्रतिस्पर्धी उमेदवार आहेत त्यांचा मात्र महायुतीचा विजय होईल. मला नाही वाटत एकतर ताई पराभूत होतील. ताई मला वाटतंय की खूप मोठ्या लीडनी जिंकतील
निवडून येतील, परत आपले खासदार म्हणून ते दिल्लीत आपले सगळ्यांचे प्रश्न मांडत राहतील जसे ते करत आलेत. आणि दुसरा प्रश्न होता तुमचा की त्यांनी कामं केलीत का. 100% त्यांनी कामं केलीत. आणि फक्त बारामतीमध्ये नाही, हवेली असेल, खडकवासला, दौंड, इंदापूर सगळीकडे त्यांनी जी कामं केंद्र सरकारमध्ये करावे लागतात आणि लोकांची वैयक्तिक पर्सनल कामं पण त्यांनी केलीत. परवाच मी हवेलीमध्ये होतो. मी हवेलीमध्ये अख्ख्या तालुक्यात मी फिरलो. तिथं म्हणजे मला तिथं बघायला मिळालं की ताईंनी किती कामं केलीत. आणि तिथं लोकांशी बोलताना ते मला सांगत होते सहजपणे की अहो आता परवाच ताई येऊन गेले, किंवा आता ताईंनी हे कनालचं काम केलंय, हा रस्ता ताईंनी मंजूर करून दिला. त्याच्यामुळं त्यांनी भरपूर कामं केलीत आणि ते त्यांना माहिती आहे, आणि ज्या लोकांना त्या कामांचा फायदा झाला हे त्यांनाही माहिती आहे. सुप्रियाताई, तुम्ही असं म्हणतात की जास्त मताधिक्यानं निवडून येतील. योगेंद्र पवारांना भविष्यामध्ये काम करायला कुठं आवडेल? विधानभवनात आवडेल की दिल्लीमध्ये काम करायला आवडेल? किंवा पवार साहेबांनी जबाबदारी दिली तर ती तुम्ही पेलाल का? किंवा ते जबाबदारी स्वीकारण्याची तुमची आत्ता मनस्थिती आहे का नाही? आत्ता पक्ष एका वेगळ्या स्थितीतून जातोय, अशा वेळी एक नातू म्हणून तुम्ही आजोबांसोबत कशा पद्धतीने उभे राहा? मी अजून तेवढा विचार ह्याच्याबद्दल केलेला नाही आहे. फक्त मी एक नातू म्हणून मी माझ्या आजोबांबरोबर आहे. काय इच्छा आहे मनामध्ये? नाही, ज्यावेळेस अडचण येते त्या अडचणीच्या काळामध्ये नातू म्हणून तुम्ही आजोबांसोबत उभे राहताय, भविष्यामध्ये वेळ पडली किंवा साहेबांनी सांगितलं तर तुम्ही साहेबांचे शब्द पाळाल? तर साहेबांनी सांगितलं तर बघू ना. आत्ता त्याच्यावर काय बोलणं व्यवस्थित ठरणार नाही. उद्या बघू, जर काय झालंय तर काय, उद्या कुणी काय बघितलंय काय होतंय ते. सगळ्यांच्या मनामध्ये एक उत्सुकता आहे की योगेंद्रदादा पवार आधी कोणत्या क्षेत्रामध्ये काम करायचे. ज्यावेळेस आता पक्ष संकटाच्या काळामध्ये आला त्यावेळेस तुम्ही पक्ष कार्यालयामध्ये गेलात, पदाधिकाऱ्यांशी संवाद साधलात आणि तुम्ही स्वतःहून उभे राहिलात की नाही आता पवार साहेबांसोबत मला उभे राहायचं आहे. तर लोकांना जाणून घ्यायचं आहे की योगेंद्र पवार आधी काय करत होते आणि आत्ता या सगळ्या स्थितीमध्ये योगेंद्र पवार शरद पवारांसोबत उभे राहिलेत. लोकांना नेमकं काय आवाहन करा? काय काही लोकांना वाटत असेल की आता योगेंद्र अचानक कसं काय इथं आला, पण जे लोक माझ्याबरोबर काम करत आले त्यांना माहिती आहे की मी फक्त कधी मला ते मीडिया अटेन्शन कधी भेटलं नाही. आणि तसं मी पण जास्त असा अटेन्शन किंवा पुढं मी कधी गेलो नाही. माझं सोशल मीडियावर पण कधी लक्ष नव्हतं. मला ते इंस्टाग्राम, फेसबुक स्वतःचंच प्रमोशन करणं हे सगळं मला कधी जमलं नाही, मी केलं नाही आणि मला त्याच्यात इंटरेस्टही नव्हता. पण मी माझ्या पद्धतीने गपचूप कामं मी करत आलो आहे. आणि आता 4 वर्षापासून मी बारामतीला जातोय. दर आठवड्याला 3-4 दिवस दर आठवड्याला मी तिथं असतो. तिथं मग माझी विद्याप्रतिष्ठानमध्ये निवड झाली त्या मीटिंगसाठी मी जात असतो. तिथं शैक्षणिक क्षेत्रात मी काम करत असतो. त्याच्या आधीपासून मोठ्या साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आपण मोर्फा म्हणून एक संस्था उभी केली आहे. मोर्फा म्हणजे महाराष्ट्र ऑर्गॅनिक रेझिड्यू फ्री फार्मर्स असोसिएशन म्हणजे मोर्फा. ते काय करतो, आपण सगळे जे महाराष्ट्रामधले जे प्रगतशील पुरोगामी जे शेतकरी आहेत, वेगवेगळे प्रयोग करणारे शेतकरी आहेत, जास्त करून जे ऑर्गॅनिक म्हणजे सेंद्रिय आणि रेझिड्यू फ्री फार्मिंगवर जे लक्ष भर देतात, त्यांच्याबरोबर आपण संपर्क साधतो, आपण मीटिंग ठेवतो, त्यांना मार्गदर्शन देतो. आपण सॉईल हेल्थवर खूप काम करत असतो. मोर्फाच्या मार्फत आपण शेतकऱ्यांची भरपूर कामं करत आलो आहे. मी कुस्तीगीर संघाचं पण बारामतीमध्ये काम बघतो. तिथं पण आपण पैलवानांसाठी खूप काय काय कामं केली, त्यांना सुविधा आपण खूप उपलब्ध करून दिलेत. विद्याप्रतिष्ठानचं मी करत असतो. फलटणला आपला एक कारखाना आहे, साखर कारखाना, तो कारखाना मी सांभाळतो. त्याच्यामुळं आणि मग बाकीचे किरकोळ कामं ते माझे चालूच असतात. त्याच्यामुळं हे सगळी कामं मी करत आलो आहे. पण मग आता अचानक ते मी समोर आलो. शेवटचे एक 2 महत्त्वाचे प्रश्न आहेत. बारामतीकरांसमोरच एक प्रश्न उभा राहिलेला आहे, निवडणूक तोंडावरती आहे. अजित पवार मतदारसंघामध्ये फिरतायत, आता तुमचे बंधू जय पवार ते सुद्धा मतदारसंघामध्ये फिरतायत, मतदारांना आवाहन करतायत. बारामतीकर कुणाच्या पाठीमागे उभे राहतील असं तुम्हाला वाटतं? कारण
अजित पवार आत्तापर्यंत शरद पवारांच्या मार्गदर्शनाखाली काम करत आले, मात्र अजित पवारांनी वेगळी भूमिका घेतली. ते तुमचे सख्खे काका आहेत. काय वाटते बारामतीकर म्हणून आणि कुटुंबातला सदस्य म्हणून बारामतीकर कोणाच्या पाठीशी उभे राहतील? ते आता शेवटी काय लोक ठरवतील की कुठली बाजू त्यांना योग्य वाटत असेल किंवा त्यांना जे काय बरोबर वाटत असेल ते लोक ठरवतील. आणि उद्या ते आपल्याला रिझल्ट आल्यावर दिसेल की बारामतीकर कुणासोबत उभे राहिलेत ते. सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे ते म्हणजे की सुप्रियाताईंच्या विरोधामध्ये सुनेत्रा पवार उमेदवार असतील. रोहितदादा असं म्हणतात की भाजपला पवार विरुद्ध पवार असा सामना कदाचित त्यांनी लावला तर त्यांचा फायदा होईल, म्हणून त्यांना अशी लढत लावायची आहे. कुटुंबामध्येच लढत होईल असं तुम्हाला वाटतं का? किंवा या सगळ्या परिस्थितीमध्ये जर कदाचित सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा वहिनी पवार अशी जर लढत झाली तर कुटुंब आणि बारामतीकर कुणाच्या पाठीशी उभे राहतील? आणि योगेंद्रदादांची या सगळ्या काळामध्ये एक कुटुंबातला सदस्य म्हणून खूप मोठी जबाबदारी असेल, ते तुम्ही कशी पार? नाही, मी मागच्या वेळेस पण बारामतीत जेव्हा भेटलो तेव्हा पण मी सांगितलं की मला वाटत नाही की सुनेत्रा काकी उभे राहतील. मला वाटत नाही की असं पवार विरुद्ध पवार होईल. जर असं झालं तरचा प्रश्न आहे तर बघू ना, आता जर तरवर काय बोलण्यात आत्ता काय अर्थ नाही आहे. ते झाल्यावर बघू. जर उमेदवार कोण उद्या जेव्हा जाहीर होतील तेव्हा आपण बघू. शेवटचा एक अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे. बारामतीकरांचं पत्र एक सोशल मीडियावरती व्हायरल झालं, त्यावरती बरीच चर्चा झाली. राजेंद्र पवारांनी त्याच्यावरती प्रतिक्रिया दिली की पत्र मी बघितलं नाहीये आणि मी वाचलं पण नाहीये. मला त्या पत्राबद्दल काहीच माहिती नाही. मात्र तुम्ही शरद पवारांच्या पाठीशी नातू म्हणून ठामपणे उभे राहा. बरोबर. आपण पाहतोय की हे होते योगेंद्रदादा पवार, अर्थात शरद पवारांचे नातू. शरद पवार म्हणजे आजोबांसोबत मी राहण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि निवडणुकीमध्ये बारामतीकर नेमकं कोणाच्या पाठीशी उभे राहतील हे निकालानंतर स्पष्ट होईल, अशी प्रतिक्रिया योगेंद्र पवारांनी दिल्याचं पाहायला मिळतंय. कॅमेरा पर्सन अथर्व हिरेसोनी, प्रदीप कापसे, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.